अहमदनगर शहरातील रासनेनगरमध्ये एक अनोखं चित्र पाहायला मिळाले. कावळे कुटुंबात जन्मलेल्या एका कन्यारत्नाचे तिच्या कुटुंबियांनी चक्क वाजत गाजत तसेच मिरवणूक काढत स्वागत केलं. यावेळी परिसरातील नागरिकांनी देखील तसेच नातेवाईकांनी देखील फुलांची उधळण करत या चिमुकलीचे स्वागत केले. नमस्कार, मी रोहित विजय कावळे, राहणार अहमदनगर. तर आज म्हणजे आमच्या इथे 3 पिढ्यांनंतर ज्या मुलीचं स्वागत म्हणतो आपण, तर आजकाल समाजामध्ये मुलींबद्दल खूपच विचित्र अशा भावना आहेत की मुली हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. पण जर आपण बघितलं तर कल्पना चावला किंवा अजून भरपूर अशा प्रतिभाताई पाटील, आत्ताच्या सध्या राष्ट्रपती ज्या आहेत मुर्मू मॅडम, तर त्यांचा आपण जर आदर्श घेतला, त्याच्यानंतर आत्ता सध्याच UPSC आणि MPSCचा रिझल्ट आपल्या इथे लागलेला आहे, तर त्यामध्ये सुद्धा मुलींनीच बाजी मारलेली आहे. तर आता जी जुनी संकल्पना होती आपल्या इथे की मुलगा वंशाचा दिवा किंवा मुलगा सगळं काही करू शकतो, तर हे आता मोडीत काढलेलं आहे. आणि याचा एक समाजामध्ये एक आदर्श म्हणून आम्ही सगळे कावळे, रामदासी, देशपांडे, कुलकर्णी, त्याच्यानंतर आमचे सगळे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमैत्रिणी यांनी आज आमच्या या कन्येचे म्हणजे इतकं अप्रतिम स्वागत केलेलं आहे. त्यामुळं सगळ्यांनाच मी धन्यवाद देतो आणि असंच प्रेम आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावरती तुमचं राहील आणि ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. मी भाग्यश्री रोहित कावळे, राहणार अहमदनगर सावेडी. आज 3 पिढ्यांनंतर माझ्या घरी मुलगी जन्माला आली. असं म्हणतात मुलगा जन्माला आला की जगणं सोपं होतं, पण मुलगी जन्माला आली की मरणही सहज होतं. आज 3 पिढ्यांनंतर मुलगी जन्माला आली आणि तिचं एवढं मोठं स्वागत, कौतुक झालं, हे पाहून शब्द नाही आहेत बोलायला. थँक्यू. एकीकडे समाजात स्त्रियांचा घटता जन्मदर तर दुसरीकडे स्त्री जन्माचे असे अनोखे स्वागत पाहता ही घटना म्हणजेच समाजासाठी नक्कीच एक आदर्श उदाहरण म्हणता येईल.